जो नेक्स्ट पॉइंट आपल्याला शिकायचा आहे तो म्हणजे जनरेशन ऑफ इमेज बघायची. ठीक आहे, याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ आय, इंटरनल अँड एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ आय बघलं. ठीक आहे, एक सिंपल क्वेश्चन आहे, तुमच्या डोळ्याच्या भोवती जो व्हाईट कलरचा कनेक्टिव्ह पार्ट दिसतो त्याचं नाव काय? स्क्लेरा. हे जे डोळे दिसतात ना, डोळ्याच्या बाहेरचा पांढरा कलरचा जेवढा भाग दिसतो तो काय? स्क्लेरा. त्याच्यानंतर काळा कलर जिथून स्टार्ट होतो तो कॉर्निया आहे, लक्षात ठेवा. जस्ट आता आपल्याला बघायचं जनरेशन ऑफ इमेज. इमेज जनरेशन म्हणजे तयार होणे. ठीक आहे, इमेज काय होते? तयार होते. बघा, इमेज तयार व्हायचा असेल तर हा शब्द खूप महत्वाचा आहे बरं. जर लाईट नसेल ना तर इमेज तयार होईल का? नाही. लाईट सगळ्यात महत्वाचा आहे. रिफ्लेक्शन ऑफ लाईट झाल्याशिवाय आपल्याला ऑब्जेक्ट दिसणार आहेत का? मला एखादा ऑब्जेक्ट बघायचे, मी मोबाईल संध्याकाळ झाली, मोबाईलचा कॅमेरा ऑन करून तो फ्लॅश माझ्या डोळ्यावर मारू का की पुढे मारू? पुढे ऑब्जेक्टवर. म्हणजे काय, त्या फ्लॅश मधून येणारे लाईट रेस त्या ऑब्जेक्टवर जाते, तिथं आदळतील, परत येतील आणि माझ्या डोळ्यामध्ये जाऊन तिथं मला इमेज रेटिनावर पडेल आणि ती जनरेशन ऑफ इमेज माझ्या ब्रेन मध्ये होईल. जनरेशन ऑफ इमेज कुठे होते? ब्रेन मध्ये. ठीक आहे, बघूया. द लाईट रेज फ्रॉम द ऑब्जेक्ट पासेस थ्रू द कॉन्जेक्टिव्हा. पहिल्यांदा ओके, दॅट ट्रान्सपरंट मेम्ब्रेनियस कव्हरिंग ऑन अ कॉर्निया किंवा आपल्या आयवरची. त्याच्यानंतर कॉर्निया थ्रू द प्युपिल अपॉन द लेन्स अँड फोकस्ड ऑन द रेटिना टू फॉर्म अन इमेज. काय काय बघूया पहिले. ओके, म्हणजे कुठून कुठं काय चालतंय जनरेशन ऑफ इमेज मध्ये. पहिली गोष्ट, अरे कॉन्जेक्टिव्हा, यहाँ से लाइट रे आ गई, इथून लाइट रे कॉन्जेक्टिव्हा. त्याच्यानंतर कॉर्निया, त्याच्यानंतर दॅट इज द प्युपिल, स्मॉल ओपनिंग. त्याच्यानंतर लेन्स आणि आता ही फोकस होते. फोकस कशावर? रे टी. हा सिक्वेन्स तुम्हाला माहित पाहिजे. जेव्हा लाईट रेज येतं कॉन्जेक्टिव्हवर पडणार आहे, कॉन्जेक्टिव्ह मध्ये कॉर्निया, कॉर्नियाच्या मधून प्युपिल, प्युपिलच्या नंतर येणार आहे दॅट लेन्स, लेन्स कडून फोकस होणार आहे आणि कुठे पडणार आहे? रेटिना. मग तुम्ही मला सर एवढंच कशाला पुढचं पण सांगा. तर लेन्स मध्ये पण रेटिनावर पडलं की तुम्हाला रॉड सेल असतात, कोन सेल असतात, रोडोप्सिन असतो, ओडोप्सिन असतो, प्रोटीन असतात. त्यांच्यामध्ये काय ते स्ट्रक्चरल चेंजेस होते आणि काय जनरेट होतात माहिती? इम्पल्सेस. इम्पल्सेस ट्रान्समिट होतात थ्रू द ऑप्टिक नर्व. ओके, यू नो ऑप्टिक नर्व. ऑप्टिक नर्व पासून ते पुढे जातात. कुठे जातात माहिती? ब्रेन. आणि ब्रेन मध्ये तुमची काय तयार होते? प्रतिमा तयार होते. त्याला म्हणतात इमेज. हा सिक्वेन्स, दॅट इज द सिम्पली सिक्वेन्स ऑफ द जनरेशन ऑफ द इमेज. आणि कुठे तयार होणार आहे? आपल्या ब्रेन मध्ये तयार होणार आहे. ठीक आहे, ओके. आता ब्रेन मध्ये पण कुठे तयार होते हे महत्वाचा पॉइंट आहे. सेरेब्रम. सेरेब्रम मध्ये तयार होते, म्हणजे तिथे एक एरिया प्रेझेंट असतो, व्हिज्युअल एरिया ऑफ द सेरेब्रम त्या ठिकाणी. अँड द नर्व इम्पल्सेस आर अनालाइज्ड. त्याला प्रोसेस केलं जातं आणि काय केलं जातं? इमेजला ओळखलं जातं. आता मी या इमेजला बघलोय, हा लाईट रेस पडले, माझ्या कॉन्जेक्टिव्हा मधून पुढे गेले, रेटिनावर फोकस झाले, इम्पल्स जनरेट झाला, ब्रेन मध्ये गेले, आता अनालिसिस झाला आणि मला समजलं की ही पेन आहे. एवढी प्रोसेस चालते. ठीक आहे, आलं एवढं लक्षात? वाटलं असेल तिथं पॉईंट नोट करेल मी नेमकं कोणत्या ठिकाणी. ओके, सेरेब्रम म्हणजे कोणता पार्ट? व्हिज्युअल पार्ट. ही गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे. व्हिज्युअल पार्ट मध्ये होणार आहे. आता अकोमोडेशन हा एक शब्द महत्वाचा आहे. ठीक आहे, अकोमोडेशन म्हणजे काय? अकोमोडेशन हा जर शब्द आला तो लेन्सच्या बाबतीत असतो. कोणाच्या बाबतीत असतो? लेन्स. द लेन्स मेक्स अ फाईन ऍडजस्टमेंट. अकोमोडेशन म्हणजे ऍडजस्टमेंट करणं लेन्सला. तुम्हाला ते फोटोग्राफर असतो बघा, दूरवरचे पिक्चर काढत असतो तो, फोटोज क्लिक, तेव्हा तो काय करत असतो? त्या लेन्सला खालीवर करत असतो. ठीक आहे, हा ठीक आहे. तर तो जो करतो त्याला म्हणायचं ऍडजस्टमेंट. व्हॉट दे आर कॉल्ड एज द ऍडजस्टमेंट. कशासाठी? एक शार्प फोकस साठी. पण ते शार्प फोकस कोणावर बनतो? रेटिनावर. अँड द ॲबिलिटी ऑफ द लेन्स बाय विच द लाईट रे फ्रॉम द फार, फार म्हणजे खूप दूरवरून, अँड नियर ऑब्जेक्ट जवळवरून, focused on the retina is called as the accommodation power. म्हणजे simply accommodation म्हणजे the ability to adjust the focus, that is known as the accommodation. Okay, चला नोट करेल मी. accommodation म्हणजे काय? the ability of a lens, ही लेन्सची ability आहे म्हणजे पॉवर आहे. the ability of lens adjusting lens for focusing image or for focusing on a retina called as the accommodation. जसं वय वाढत जातं ना तसं क्लिअरली दिसत नाही, कारण की जो लेन्स असतो त्याची अकोमोडेशन पॉवर ही काय होत राहते? कमी कमी होत राहते.
त्याला म्हणायचं अकोमोडेशन आणि दॅट इज रिगार्डिंग टू द लेन्स. आलं लक्षात? म्हणजे दूरवरची इमेज प्रॉपरली दिसण्यासाठी, जवळची इमेज प्रॉपरली दिसण्यासाठी अकोमोडेशनचा वापर केला जातो. आता जो पुढचा पॉईंट आहे त्याच्यामध्ये सिम्पली सिक्वेन्स दिलेला आहे आणि ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं थोडक्यामध्ये, पण इथं कसं दिलं ते बघूया. ठीक आहे, बघा पहिला म्हणजे आता इथून याच्या अगोदर काय म्हणते बघ, चेंजेस इन रेटिना. आता याच्या अगोदर लाईट रे आली, याच्या अगोदर सिक्वेन्स म्हणल्या इथून सिक्वेन्स लाईट रे आहे, लाईट रे. आता पुढे कॉन्जेक्टिव्हा आहे, कॉन्जेक्टिव्हाच्या नंतर कोण, कॉर्निया, त्याच्यानंतर प्युपिल, त्याच्यानंतर लेन्स, त्याच्यानंतर म्हणजे आता हे कुठं पडलं, आता रेटिनावर पडलं. की बघा रेटिनामध्ये जे सेल्स असतात त्यांच्यामध्ये चेंजेस इन रेटिना, रेटिनामध्ये काहीतरी चेंजेस होत आहे व्हेन लाईट रेस फॉल ऑन इट. पहिल्यांदा चेंजेस इन रेटिना व्हेन लाईट रेस फॉल म्हणजे पडणे ऑन इट, रेटिनावर लाईट रेस पडले की त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस होतात. मग ते चेंजेस काय होतात तुम्हाला इथं बघायचं, लाईट रे फॉल्स ऑन अ रॉड सेल आणि कोन सेल. म्हणजे रेटिनावर पडले म्हणजे कोणावर पडले, दे लाईट रेस फॉल्स ऑन द कोन सेल्स अँड द रॉड सेल्स. इथपर्यंत आलं. ठीक आहे, आता इथं पडलं की दॅट ब्रेकिंग अप अ लाईट सेन्सिटिव्ह पिगमेंट स्पेसिफिक वेवलेंथ ऑफ लाईट. बघा देर आर 2 टाइप्स ऑफ द पिगमेंट्स. त्याच्यामध्ये आपण प्रोटीन म्हणतो, जो रॉड असतो त्याच्यामध्ये रोडोप्सिन नावाचा असतो. कोणता, रोडोप्सिन, रेडिश कलर थोडासा असतो. आणि दुसरा जो असतो कोन सेल त्याच्यामध्ये ओडोप्सिन असतो, रोडोप्सिन ओडोप्सिन. ओके, हे 2 पिगमेंट आहेत लाईट सेन्सिटिव्ह, त्यांच्यावर लाईट पडली की त्यांचं स्ट्रक्चर चेंज होते. त्यांचं काय चेंज होते, स्ट्रक्चर. म्हणजे त्यांच्यामध्ये ब्रेकिंग अप होणार आहे, स्ट्रक्चर ब्रेक होणार आहे. दॅट लाईट सेन्सिटिव्ह पिगमेंट बाय द स्पेसिफिक वेवलेंथ ऑफ लाईट. प्रत्येक लाईटची एक वेवलेंथ असते. ओके, प्रत्येक लाईटची काय असते, वेवलेंथ असते आणि ही स्पेसिफिक वेवलेंथ असते म्हणूनच आपल्याला डिफरंट टाइप्स ऑफ कलर दिसणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होणार आहे, सिम्पली ब्रेकिंग ऑफ द लाईट सेन्सिटिव्ह पिगमेंट बाय द स्पेसिफिक वेवलेंथ ऑफ अ लाईट. पुढे आता त्याच्यानंतर आहे स्टिम्युलेशन ऑफ अ रॉड. आता रॉडवर लाईट रेस पडली, कोनवर लाईट रेस पडली, मग त्यांचं स्ट्रक्चर चेंज झालं म्हणजे त्यांच्यामध्ये काय झालं, स्टिम्युलेशन झालं. आता स्टिम्युलेट झाले की ते जनरेट काय करतील, नर्व इम्पल्स. मग इथे लक्षात महत्वाचं आहे, हू जनरेट द नर्व इम्पल्सेस, कोन सेल अँड द रॉड सेल. मग आता नर्व इम्पल्सेस जनरेट झाले, त्याला वाहून न्यावं लागेल ना. उगा इम्पल्सेस इथं जनरेट झाले असं ठेवून चालेल का, नाही. मग ते नर्व इम्पल्सेस ट्रान्समिटेड टू द बायपोलर नर्व सेल. मग तुम्हाला माहिती आहे नर्व सेलचे प्रकार असतात, त्यामधला जो बायपोलर नर्व सेल असतो ना तो कोणामध्ये असतो, रॉड आणि कोन सेलच्या खाली. आपण डायग्राम सुद्धा ड्रॉ केली होती मागच्या व्हिडिओमध्ये, लेक्चरमध्ये आपण बघितलं. ठीक आहे, बायपोलर नर्वकडे ती इन्फॉर्मेशन जाणार आहे. बायपोलर म्हणजे त्याला 2 एक्झॉन असतात आणि दॅट नर्व इम्पल्सेस ट्रान्समिटेड टू द, म्हणजे पहिले बायपोलर सेल, त्याच्यानंतर गॅंग्लियॉन सेलकडे माहिती जाते. गॅंग्लियॉन्स आर द नथिंग बट द ग्रुप ऑफ द नर्व सेल्स. ओके, त्याच्यानंतर नर्व इम्पल्सेस इन द एक्झॉन ऑफ द गॅंग्लियॉन सेल्स दॅट कॉन्वर्ज म्हणजे जमा होणे अँड लीव बाय द ऑप्टिक नर्व. आणि त्याच्यानंतर पुढे तो कुठे जातात, ऑप्टिक नर्व कडे जातात. ओके, पुढे नर्व इम्पल्सेस इज ट्रान्समिटेड बाय द ऑप्टिक नर्व टू द ब्रेन अँड द परसेप्शन. म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने बघता त्या इमेजला, बाय द इमेज ऑफ द ब्रेन सेल इन द व्हिज्युअल एरिया ऑफ द सेरेब्रम. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी काय तयार होते, इमेज तयार होते. ठीक आहे, आपण एक फ्लो चार्टच्या माध्यमातून समजून घेऊया. आता इथून लाईट रेस पडली, मी आता अख्खा फ्लो चार्ट मध्ये सांगतो, मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने. लाईट आहे, लाईट फॉल झाली, पडली, पूर्णच घेऊन येतो, टाइम लागला तरी चालेल. पहिल्यांदा आहे कॉन्जेक्टिव्हा, त्याच्यानंतर कॉर्निया, त्याच्यानंतर प्युपिल, त्याच्यानंतर लेन्स, त्याच्यानंतर रेटिना. आता रेटिनावर आले, सोपं जातं असं लिहायला. रेटिनावर आले, त्याच्यामध्ये असतात रॉड अँड कोन सेल. यांचं स्ट्रक्चर, याला फोटो सेन्सिटिव्ह सेल म्हणतात. आपण जर लिहायचं म्हणलं ना ग्राफ आलं तर फोटो सेन्सिटिव्ह सेल. यांच्या स्ट्रक्चर मध्ये चेंज होते. स्ट्रक्चर काय होणार आहे, यांचं स्ट्रक्चर चेंज झालं की हे स्टिम्युलेट होतात आणि हे स्टिम्युलेट झाले की हे काय जनरेट करतात, जनरेट इम्पल्सेस. इम्पल्सेस जनरेट झाले, हे इम्पल्सेस कुठे वाटलं होतात, बायपोलर नर्व. बायपोलर नर्व कुठे वाटलं होतात, गॅंग्लियॉन सेल. आता हे गॅंग्लियॉन सेल काय करतात माहिती आहे का,
दे कॉन्व्हर्ज इम्पल्सेस, आणि पुढे काय कुठं वाटलं होतं, टुवर्ड द ऑप्टिक नर्व पासून ब्रेनचा कोणत्या पार्ट मध्ये, सेरेब्रम मध्ये कोणत्या पार्ट मध्ये, व्हिज्युअल एरिया मध्ये त्याचं काय करतात, अनालायझिंग, आणि त्याच्यानंतर त्याला काय करतात, रिकॉग्नाइज, आणि तेव्हा समजते की तिचा कोणता ऑब्जेक्टची इमेज तयार होते. हे टोटल काय प्रोसेस आहे, काय बघायची, एखादा ऑब्जेक्ट बघायची. ठीक आहे. आता याच्यामध्ये बऱ्याच याच्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा रोल प्ले करणार आहे तो रेटिना, आणि रेटिनामध्ये असणारे कोणते गोष्टी, नर्व आणि कोणते सेल्स, आपले रॉड अँड कोन सेल, हे अतिशय महत्वाचे आहेत, हे दोन गोष्टी. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण अगदी योग्य पद्धतीनं ह्युमन आय फ्रॉम स्टार्ट टू द एंड बघितलेलं आहे. ठीक आहे. कोणाला डाऊट आहे, नाही. ठीक आहे. आता तुम्ही जेव्हा केव्हा याचा अभ्यास करशाल तेव्हा अशा पद्धतीने अभ्यास करायचा. ओके. याच्यामध्ये आपण ऑलरेडी प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य बघितलेलं आहे. कॉन्जेक्टिव्ह कॉर्निया काय असतो, त्याच्यानंतर रेटिनाचे किती पार्ट्स बघतात, त्याचे डायग्राम बघितलं, ह्युमन आयचे लेयर्स बघितलं, सगळ्या गोष्टी. ठीक आहे. तर आपण इथंच थांबूया.